मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला हेमू गावी आलेला असतो. चहा नाश्ता करत आईबाबांशी रविवारच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा होत असतानाच कार्यक्रमात बदल करण्यात आल्याचं कळते. हेमू मनात विचार करतो, हा आपल्यासाठी एक शुभशकुन आहे. संध्याकाळी मामा आला की आपल्या मनातले सगळे मामाला सांगू आणि मग मामाच्या मदतीने आईबाबांना सांगू असे मनात ठरवतो. संध्याकाळी मामा आल्यावर चहा पाणी झाल्यावर हेमू मामाला बोलतो, चल आपण फिरून येऊया, मला थोडे बोलायचे आहे तुझ्याशी. आणि मामासुद्धा हेच बोलतो. त्यावर हेमू जरा गोंधळून जातो की आता मामाला काय बोलायचं असेल. दोघे फिरायला बाहेर निघतात तेव्हा मामा त्याला उद्या येणाऱ्या पाहुण्यांच्या मुलीबद्दल सांगतो. हेमूला नक्की भानगड तर कळली नाही, पण मामाने जे सांगितले त्यातून उद्याचं नातं हे पक्कं नाही असा अंदाज येतो. इकडे नेहाची आईसुद्धा नेहाला फोन करून घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू असल्याची माहिती देते. घरी येऊन घरातल्यांना तुझ्या इच्छा अपेक्षा सांगून जा बोलते. आता नेहापुढे दोन्ही बाजूंनी टेन्शन. रविवारचा दिवस उजाडतो. दुपारी 2 वाजता पाहुण्यांचे आगमन झाले. ओळख पाळख करून झाल्यावर मुलगा आणि मुलीला बोलायला एकांतात पाठवतात. तेव्हा मुलगी हेमूला सांगते, दोघांचे विश्व खूपच वेगळे आहे. मी तुमचा विचार करावा आणि तुम्ही माझा करावा असं कोणतंच कारण आपल्यात नाही. त्यामुळे तुम्ही मला नकार द्या आणि कारण हे सांगा. हे ऐकून हेमू खुश होतो आणि तिला म्हणतो, तुम्हीही हे कारण सांगून मला नकार द्या. आता पुढे सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला नकार देणार आणि त्याचे कारण सांगणार. तसेच तुम्ही पण मला तुमचा नकार द्यावा आणि त्याचे कारण सांगावे. म्हणजे मामीचेही समाधान होईल आणि दादासाहेबसुद्धा खुश. संजीवनी म्हणाली, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगितले की मी पण लगेच सांगते. यू डोंट वरी हेमकांत. दोघे परत आले. सगळ्यात येऊन बसले. त्यांच्याकडे पाहत दादासाहेब म्हणाले, छान बोलणे झालेले दिसते आहे तुमच्यात. फ्रेश दिसत आहेत तुम्ही दोघं. मामी आणि हेमूच्या आईंनी सगळ्यांना फराळाचे दिले आणि खाता खाता दादासाहेब हेमूला बोलले, चला आपापले मत म्हणा की निर्णय म्हणा, काय असेल ते स्पष्टपणे सांगून टाका. घोळ घालायचा नाही आणि तो वाढवत बसायचा नाही. असले काही आम्हाला अजिबात चालणार नाही. मामा म्हणाले, हेमकांत तुम्ही तुमचे सांगा. हेमू सांगू लागला, मी सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम करणारा माणूस. दादासाहेब तुमचे जग वेगळे, माझे जग वेगळे. येत्या 6 महिन्यात कंपनी मला परदेशात पाठवणार आहे. 1 वर्षासाठी की कायमचे ते ठरेल पुढच्या काही महिन्यात. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी किरकोळ आहेत. संजीवनी त्यांच्या फील्डमध्ये त्यांचे करिअर करतील. पण त्यांना परदेशी जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आणि मी माझे करिअर कसे सोडू आणि का सोडू? लक्षात घेतले तर आम्ही एकमेकांच्या कामाचा आदर ठेवत निरोप घेणे उत्तम. त्यांना नकार देणे योग्य नाही होणार, पण होकार देणेही चुकीचे आहे. दादासाहेब एक एक शब्द ऐकत होते. हेमूचे सांगून झाल्यावर ते हेमूच्या बाबांना म्हणाले, गुरुजी मानले तुमच्या लेकाला. मनापासून आवडले त्यांचे स्पष्ट बोलणे. ऐकणाऱ्याला वाईट वाटणे दूरच, पण त्याला मनापासून पटणारे कारण दिले आहे. मामा आपण तर खुश झालो तुमच्या भाष्यावर. आमच्या बहिणीला सुद्धा पटेल भाच्याच्या सांगण्याची पद्धत. लगेच संजीवनी बोलत म्हणाली, दादासाहेब माझा होकार आहे. आणि हेमकांत यांनी तरीही मला नकार दिलाय असे कुणी समजू नये. आम्ही दोघेही एकमेकांसाठी
अनुरूप नाही आहोत हे लक्षात आणून देत मी माझा नकार त्यांना सांगितला आहे. आता तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगते की आम्ही दोघांनी एकमेकांना स्पष्ट शब्दात नकार दिला आहे आणि अगदी मनमोकळेपणाने आमचे बोलणे झाले आहे. त्यामुळे टेन्शन वगैरे काही घेऊ नका. चहा घेत बोलणे झाले. घाईघाई करत दादासाहेब आणि पाहुणे मंडळी आणि मामी निरोप घेऊन निघाले. घरात पुन्हा चौघेजण. मामा म्हणाला, हेमू, माफ कर रे मला. तुझ्या मामीमुळे हकनाक हे नकार प्रकरण घडले. पण आता काही घोळ नाही, गोंधळ होणार नाही. तू तुझ्या मनाप्रमाणे तुझ्यासाठी छान मुलगी शोधू शकतोस. मामा, तू उद्या पण थांब. आई बाबांशी बोलताना मला तुझी गरज लागेल. काय हेमू, काही आहे का? काही स्पेशल? मामा, ते उद्याच समजेल. हेमूच्या आग्रहामुळे मामा थांबला आहे याचे हेमूच्या आईबाबांना जरा आश्चर्यच वाटत होते. एवढे महत्त्वाचे काय सांगायचे असेल हेमूला, ते मनाशीच विचार करू लागले. आणि उद्या सकाळची वाट आणि हे उद्या सकाळीच कळणार आहे. म्हणजे तोपर्यंत वाट पाहावीच लागणार आहे. म्हणून ते स्वस्थ बसून राहिले. हेमू रात्रभर विचार करत होता. उद्या आपल्या आईबाबांना नेहाच्या आणि आपल्या नव्या नात्याबद्दल सांगायचे आहे. तसे म्हटले तर हेमूने नेहाला तिच्या घरची काहीच माहिती विचारली नव्हती. तिच्या घरी कोण कोण आहेत, आई बाबा काय करतात, पारिवारिक माहिती याबद्दल कधीच काहीही विचारले नव्हते. फक्त आपण एकमेकांना आवडतो आणि या आवडण्याचे रूपांतर प्रेमात झालेले आहे. दोघांच्याही घरातील मोठ्या माणसांना या लव्ह स्टोरीबद्दल काडीचीही कल्पना नाहीये. मामाने हा मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम ठरवला नसता तर असे इतक्या लवकर सांगितले नसते आपण. हेमू आणि नेहाची प्रेम कहाणी अजून गुपचूप भेटीगाठीची राहिली असती. पण आता हे सगळे सांगायची वेळ आली आहे. कारण आता जर कल्पना दिली नाही आणि हे असे मुलगी पहा कार्यक्रम ठरवले गेले तर असे काही नकोच आता. त्यापेक्षा म्हणून सकाळ सकाळी चहाच्या वेळी हे सांगायचा हेमूने निश्चय पक्का केला. दुसरे दिवशी सकाळी हेमूचे बाबा, आई, मामा बाहेर अंगणात सकाळच्या उन्हात बसले होते. हेमू उठला की इथेच चहापाणी घेऊ असे हेमूच्या आईने सांगितले होते. त्यामुळे आता हेमूची सकाळ कधी होते आणि तो कधी बाहेर येतो याची उत्सुकतेने ते वाट पाहत बसले होते. हेमूने त्यांना जास्त वाट पाहायला लावली नाही. थोड्याच वेळात तो देखील अंगणात येऊन बसला. मामा म्हणाले, हेमू, तुला काय सांगायचे ते सांग राव पटकन. एकतर आम्हाला उत्सुकता लागली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सोमवार. मला दुपारची काही महत्त्वाची कामं आहेत. ती आजच ठरलेल्या वेळी झालीच पाहिजेत. तेव्हा तुला जे काही सांगायचे आहे ते पटकन सांग. की करू, कसे सांगू, काय करू, कसे सांगू असे घोळ घालू नको. सरळ सरळ मोकळेपणाने सांग. हेमू बोलू लागला. आई, बाबा आणि मामा, माझ्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत असलेली माझी सहकारी नेहा तिचे नाव. माझ्यासारखीच इंजिनियर आहे पण नोकरीत खूप ज्युनियर आहे. नवी एम्प्लॉई आहे आमच्या ऑफिसमध्ये. ती मला आवडली आहे आणि तिनेही मला होकार दिला आहे. पण नुसते आवडणे पुरेसे नाहीये. म्हणून आम्ही एकमेकांना समजून घ्यायचे ठरवले आहे. म्हणून आम्ही आमच्या घरातील मोठ्या माणसांना आमच्याबद्दल काहीही सांगितले नाही. कारण आता वाटणारे प्रेम पुढे आयुष्यभर टिकणारे आहे. आपण सोबत करणारे आहोत ही खात्री झाली तरच पुढे लग्न वगैरे बद्दल ठरवायचे आहे. आई बाबा, हे असे आहे. सध्या मी तिचा माझ्यासाठी विचार करतोय. त्यामुळे तुम्ही इतर मुली पाहण्याचे वगैरे असे काही ठरवू नका. आणि समजा
मी ज्याचा विचार करतोय ते जर प्रत्यक्षात होऊच शकत नसेल तर मी तसे पण सांगेन. मग त्यानंतर दुसरा विचार करूया. हेमूने एका दमात सांगून टाकले. त्याचे ऐकून घेत आई बाबा म्हणाले, तुझ्या कालपासूनच्या वावरण्यातून आम्हाला थोडी थोडी शंका येतच होती की काहीतरी आहे याच्या मनात. आई म्हणाली, हे बघ हेमू, इथे राहून आम्ही काय सांगणार तुला. तू आणि तुझी बायको तुझा संसार या गावात थोडंच करणार आहात. त्यामुळे सगळा विचार करून शांतपणे ठरव. आम्ही तुला विरोध करणार नाही. याचा अर्थ त्या मुलीच्या म्हणजे नेहाच्या घरच्या माणसांना त्यांच्या पोरीसाठी तू योग्य वाटला पाहिजेस. ते पण विचार करतीलच ना. त्यांच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. मुलीचे आईबाप हजारदा विचार करतील आणि त्यामुळे आम्ही असे म्हणतो की जर त्यांनी तुमच्या दोघांच्या प्रस्तावाला विरोध केला तर तुम्ही दोघांनी ते स्वीकारले पाहिजे. याच अटीवर तुला परवानगी आहे. कारण गोष्टी सहमतीने आणि आनंदाने झाल्या तरच त्या सगळ्यांना सुख देणारे असतात. मामा म्हणाले, हेमू, अक्का आणि दाजी म्हणतात ते बरोबर आहे. एक लक्षात ठेव, नेहमी तू आपणहून हे सांगितलेस म्हणून आम्हाला कळाले. समजा लपवून ठेवले असतेस तर आणि त्यासाठी खोटे बोलून वेळ धकवली असतीस, मग खोटे बोलणे, ते लपवण्यासाठी अजून खोटे, हे चालू राहिले असते. तू असे काही केले नाहीस हे सगळ्यांसाठी छान आहे. आता तू मोकळ्या मनाने पुढचे सगळे ठरवू शकतोस. आम्ही तुझ्यासोबत असू. मामाचे बोलून झाल्यावर हेमूचे बाबा म्हणाले, हेमू, तुझ्या आनंदात आमचा आनंद असेल, पण म्हणून काही तू सारासार न विचार करता निर्णय घेण्याची घाई करू नकोस. आत्ताचा प्रश्न तर तुझ्या सगळ्या आयुष्याशी निगडीत आहे. तुझ्या निवडीबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाहीये. फक्त एक लक्षात असू दे, तुमच्या प्रपोजलला सर्व सहमती असावी. आम्ही सहमत आहोत, पण नेहाच्या घरच्यांची सहमती तुम्हा दोघांना मिळवावी लागेल. हेमू मनातून खुश झाला. पहिली फेरी तर पार पडली. इकडचा गड सर झालाय. आता किल्ला सर करायचा आहे, तो नेहाच्या घरचा. आणि ही मोहीम सोपी नाहीये. बघू, लढना तो पडेगा. नेहाला झोप लागलेली आहे हे पाहून सोनिया दुसऱ्या रूममध्ये गेली. मधुरिमा दीदीला फोन करण्याचे ती कधीपासूनचे ठरवत होती. हेमू आणि नेहाचे अपडेट द्यायचे होते. त्यापेक्षा हेमूच्या घरचे त्याच्यासाठी पोरी पसंत करत आहेत, ते थांबवले पाहिजे, हा विचार सोनियाच्या मनात आला होता. मधुरिमा हेमूच्या घरी स्पष्टपणे बोलू शकणारी व्यक्ती आहे हे सोनियाला माहिती होते. मधुरिमा दीदीने सोनियाचा कॉल उचलत म्हटले, काय गं, काय प्रॉब्लेम झालाय तिकडे? त्याशिवाय तू फोन नाही केलास. तू काही सहज पावसा पाण्याच्या गप्पा करणारी मुलगी नाहीस, हे मला माहिती आहे. असो, बोल, काय झाले आहे? सोनिया सांगू लागली, मधुरिमा दीदी, तुझ्या अपेक्षेप्रमाणे हेमूच्या प्रेमाला उशिरा का होईना नेहाने प्रतिसाद दिला. तिचे प्रेम आहे त्याच्यावर, हेही कबूल केले आणि म्हणाली, अजून आपण ट्रेनी लवर आहोत. अजून जाणून घेऊ, समजून घेऊ, मग आपापल्या घरी सांगायचे, असे त्या दोघांनी ठरवले आहे. थोडक्यात अजून त्यांची ही लव्ह स्टोरी हा चोरीचा मामला आहे. हे ऐकून दीदी म्हणाली, सोनिया, हे दोघे इतके तरी बोलतात याचाच मला आनंद होतोय. आणि नेहाचे बरोबर आहे, प्रेम आहे, दोघे एकमेकांना आवडतात, हे पण ओके. पण नवरा बायको म्हणून ते खरंच अनुरूप आहेत का, याचा त्यांना विचार करणे महत्त्वाचे वाटत असेल तर तितका वेळ त्यांनी घ्यावा आणि आपणही तो त्यांना दिला पाहिजे, असेच मी म्हणेन.
आपण घाई नको करायला, सोनिया म्हणाली. दीदी, यू आर राईट. पण नेहाच्या घरी तिच्या लग्नासाठीची घाई गडबड कधीही सुरू होऊ शकते. नेहाला त्याचीच भीती वाटते आहे. आणि हेमूच्या घरी तर विचारू नकोस, दीदीने विचारले. काय झाले हेमूच्या घरी? सोनिया सांगू लागली. गेल्या शुक्रवारी तो गावाकडे गेला आहे. त्याच्या मामा मामीने मुलगी पसंत करून ठेवत तिला हेमूच्या घरी घेऊन आले. काल रविवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रमसुद्धा झालाय. काय झाले ते माहीत नाही. हेमूने अपडेट दिले नाहीत म्हणून आपल्या वेडाबाई नेहा रडकुंडीला आलेली आहे. उद्या हेमू आल्यावर सगळे काही समजेल. हे सगळे ऐकून दीदी म्हणाली. सोनिया, बरं झालं सांगितलेस. मी आता सकाळी हेमूच्या घरी फोन लावून बोलते सगळ्यांशी. अनायसे मामा पण आहेत, त्यांना कल्पना देते. म्हणजे ते हेमूच्या आईबाबांना सांभाळून घेतील. सोनिया, मी हेमूच्या घरी बोललेले आहे. हे नेहाला सांगू नकोस. सध्या सिक्रेट राहू दे. मी पुढचा ॲक्शन प्लॅन ठरवते आणि सांगते तुला. आपली अनिता कशी आहे? तिचे काय अपडेट? दीदीने असे बोलल्यावर सोनियाला धीर आला. ती म्हणाली. दीदी, खूप छान अपडेट आहेत अनिताचे. अनिता आणि रोहन येत्या 2-3 महिन्यातच लग्न करणार आहेत. आणि रोहनने ठरवल्याप्रमाणे स्वतःच्या घरात राहायला जाणार आहेत. रोहनच्या घरचे आलेले आहेत. त्यामुळे अनिता 2 दिवस त्यांच्यासोबतच आहे. उद्या येईल इकडे, दीदी म्हणाली. अरे वा, गुड गुड. सोनिया, मी उद्या तुला ऑफिसमध्ये करेन कॉल. आता बाय. सोनियाने फोन कट केला. आता दीदी सगळे काही ठीक करेल या विचाराने तिला झोप लागली. इकडे हेमूच्या घरी चौघेजण अंगणात गप्पा करत बसले होते. आईने सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवून मधोमध ठेवले. आणि बोलत बोलत खाणे आणि खात खात बोलणे सुरू झाले. आणि हेमूच्या बाबांचा फोन वाजू लागला. नाव आणि नंबर पाहून ते म्हणाले. अरे हेमू, मधुरिमाचा परदेशातून आलेला कॉल. बहुतेक तुझ्यासाठीच असणार. हेमूला आश्चर्य वाटले. दीदीचा फोन इकडे कसा काय आला? त्याने हॅलो गुड मॉर्निंग दीदी म्हटले. त्याचा आवाज ऐकून दीदी म्हणाले. तुझ्याशी नाही बोलायचे मला. तुझ्या बाबांना दे. खूप दिवस झाले त्यांच्याशी बोलायचे होतेच मला. आता कारण सापडले. हेमूने काहीच न बोलता बाबांच्या हातात फोन देत म्हटले. दीदीला तुमच्याशी बोलायचे आहे. बोला. बाबा हॅलो दीदी म्हणाले. त्यावर दीदी बोलू लागली. नमस्कार काका. हेमूने आता तुम्हाला त्याच्या मनातले सांगितले असेल असे मी गृहीत धरते. आता मी काय सांगते ते ऐका. ही नेहा आपल्या हेमूसाठी अगदी योग्य मुलगी आहे. तिचा परिवार खूप मोठा आणि चांगला आहे. त्याची काळजीच नका करू. आणि मी ज्या मावशींच्या घरी राहते ना, त्या या नेहाच्या सख्ख्या मोठ्या मावशीच आहेत. सगळं अगदी उत्तम आहे. उत्तम आणि योग्य ठिकाण आहे हे. आता पुढच्या आठवड्यात तुम्ही हेमूच्या बरोबर जायचे आहे. आणि तिथे गेल्यावर सोनिया आणि अनिताच्या घरी त्यांचे पाहुणे म्हणून 3-4 दिवस तुम्हाला राहायचे आहे. या मुक्कामात तुम्हाला इथे राहणाऱ्या 3ऱ्या माणसाची तुमची ओळख न देता राहायची आहे. ही 3री व्यक्ती नेहा आहे. तिला पहा. तिच्या सहवासात राहून पहा. भावी सुनबाई तुमच्या परीक्षेत पास की नापास हे मला सांगा. मग पुढचे मी बघते. आणि हो, हे आत्ता जे ठरलंय ना, ते फक्त आपल्यात राहू द्या. मी सांगेन तसे करायचे तुम्ही. आज हेमूला अजिबात सांगायचे नाही. तो नेहमीप्रमाणे एकटाच जाईल. जाऊ द्या. मग पुढे काय करायचे, कसे करायचे ते सांगेन. ही नेहा खूप गोड मुलगी आहे. तुम्हाला नक्की आवडेल, हेमूचे बाबा म्हणाले. दीदी, तू जसे म्हणतेस सगळे तसेच होईल.
आम्ही तुझ्या शब्दाबाहेर नाहीत, हे तुला माहिती आहे. दीदीने फोन ठेवला. बाबा म्हणाले, तिला इथल्या शाळेच्या बद्दल उद्या काही माहिती हवी आहे, पाठवा म्हणते. हेमूला वाटले तसे. दीदी काही बोलली नाही. हे बरे झाले. मामा दुपारी गावाकडे निघून गेले. रात्री हेमू ट्रेनमध्ये बसला. रात्रीचे 11 वाजले होते. नेहा त्याच्या मेसेजची वाट पाहत असणार. नेहा, निघालोय मी. उद्या कधी पाहीन तुला असे झाले आहे, असे नेहाचा रिप्लाय आला. हेमू, मिसिंग यू माय डिअर. ये लवकर. लव यू. नेहाच्या घरी सध्या काय चालू आहे ते पाहूया. नेहाचे बाबा, ज्यांना मोठे वकील साहेब या नावानेच बोलतात सारेजण, आणि नेहाचा भूषण दादू, ज्याला छोटे वकील साहेब असे म्हणतात. गेली 7-8 वर्षापासून मोठे वकील साहेब कोर्टात हजेरी लावायचे म्हणून जाऊन येत असतात. लोकांना असे वाटू नये की मोठे वकील साहेब आता काही कामकाज करत नाहीत. गावाकडच्या वातावरणात जे समोर असते त्यालाच लोक पाहत असतात. नेहाचे आजोबा ते देखील वकील होते. त्यांच्या जमान्यातील खूप मोठे आणि यशस्वी वकील म्हणून त्यांचा नावलौकिक होता. आणि त्यांच्यापासूनच नेहाच्या परिवारात वकील होऊन गावातच फार तर जिल्हा कोर्टात वकिली कामे करणारी ही आत्ताची 3री पिढी. नेहाचे 2 काका, 2 मोठे चुलत भाऊ असे 5-6 जण एकाच वेळी तालुका आणि जिल्हा कोर्टात वकिली व्यवसाय करीत आहेत असे चित्र होते. अशा परिस्थितीमुळे नेहाच्या आजोबांचा भला मोठा वाडा आणि आजूबाजूला याच परिवारातील इतरांची घरे होती. त्यामुळे या रस्त्याला वकीलवाडी असे नाव पडले होते. आणि तिथून पुढे थोड्या अंतरावर गावाचा मुख्य आणि वडिलांच्या तालमीत तयार झालेला नेहाचा भूषण दादू फेमस वकील साहेब झाला होता. गावातील नामवंत सामाजिक व्यक्ती आणि नेहाच्या बाबांनी एकत्र येऊन एक शिक्षण संस्था सुरू केली होती. मोठे वकील साहेब गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेचे शिक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या प्रामाणिक आणि निस्वार्थपणाच्या सामाजिक कार्याची पावती म्हणजे दरवेळी संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची होणारी बिनविरोध निवड. आपल्या परिवारातील माणसांचे सर्व क्षेत्रातील योगदान, त्यांचे सामाजिक स्थान आणि मिळणारा मान-सन्मान पाहून नेहाच्या आजोबांना खूप मोठे समाधान लाभत असे. ते नव्या माणसाला सांगताना जुन्या काळात हरवून जातात. ते म्हणतात, आमचे हे गाव अगदी दुर्गम भागातील, न सुख ना सुख सोयी. मोठ्या शहरात जाणे इतकी स्थिती नव्हती. सगळे लोक अशिक्षित, गरीब, तुटपुंज्या शेतीवर गुजराण करणारे. निजामी वातावरण, सगळी विपरीत परिस्थिती. लांब दूरवर जाऊन हैदराबादला शिकणारी पिढी होती आमची. तेव्हाच्या काळात मुंबई पुणे म्हणजे आमच्यासाठी परदेश इलाखा. आजूबाजूला जंगल परिसर, रस्ते नव्हते, जाण्या येण्याची सोय नव्हती. म्हणून आम्ही हात नाही टेकवले. एका विचाराचे आम्ही त्या काळातले तरुण एकत्र आलो. शिक्षण घेऊन आलो. मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून देत गावातच राहिलो आणि मेहनतीने कायापालट केला आमच्या गावाचा, आजूबाजूच्या गावाचा. आज हे पाहिले की केलेल्या कार्याचे चीज झाल्यासारखे वाटते. नवी पिढी आमच्यापेक्षा कर्तबगार निघाली. इथे आता काय नाही, सगळं आधुनिक जग इथे अवतरले आहे. आमच्या पिढीने लावलेल्या इवल्याशा रोपट्याचा मोठा वटवृक्ष झालेला पाहून खूप आनंद होतो. नेहाचे आजोबा
सगळ्यांना नेहमी म्हणतात, प्रत्येकाचे जग त्याच्या भोवतीच असते. आपण त्यातील लोकांसाठी, त्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती काही समाजसेवारूपी कार्य केलेच पाहिजे. तरच आपली जबाबदारी पार पडल्याचा आनंद आपण मिळवू शकतो. नव्या पिढीने जुन्या पिढीचा समाज सेवेचा हा वारसा जपताना आपल्या कार्यात त्यात भर टाकणे सुरू ठेवले आहे. हे पाहून नेहाच्या आजोबांना पंचक्रोशीतली जनता धन्यवाद देत असे. कारण आजोबांनी हा वसा स्वतःच्या घरापुरता, घराण्यापुरताच मर्यादित न ठेवता हा सामाजिक प्रपंच सगळ्यांना सामावून घेत आयुष्यभर केला होता. म्हणूनच अजूनही सगळा परिसर नेहाच्या आजोबांना आमचे बापूसाहेब असं बोलून आपलेपणाने भेटतो. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.